लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव आणि सिंधू विनूजवळ बसलेले असतात. विनूला खूप त्रास होत असतो आणि ते बघून राजश्री म्हणते की विनूची अवस्था मला बघवत नाही आणि त्यामुळे ती विनूसाठी देवाचा अंगारा आणण्यासाठी जाते. आणि त्यानंतर ऋतुजा रुक्मिणीला म्हणते की बघितलं ना वहिनी, त्या सिंधूने राणीला काहीतरी आणण्यासाठी रूममधून बाहेर पाठवलं आणि आता तर फक्त रूम बाहेरच जायला सांगितलं तर काही दिवसांनी ती राणीला राघवच्या आयुष्यातून सुद्धा बाहेर काढू शकते. आणि हे ऐकून मात्र रुक्मिणी खूप चिडते. त्यावर ती म्हणते की असं काहीही होणार नाही, मी असं काहीही घडून देणार नाही. मात्र त्यावर रेश्मा म्हणते काकू तसंच घडत आहे आणि काल सुद्धा राघव भाऊजींनी त्या सिंधूला तुमच्या समोर तिची बाजू घेतली. त्यावर रुक्मिणी म्हणते काही झालं तरी मी त्या सिंधूला आपल्या घरची सून होऊ देणार नाही. मात्र ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, टेक्निकली तीच आपल्या घरची सून आहे, कारण राघव आणि राणीचं लग्न अजून पर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि ती सिंधू सुद्धा जिवंतच आहे. आणि रेश्मा सुद्धा ऋतुजाच्या बोलण्याला दुजोरा देते आणि त्यामुळे रुक्मिणी काळजीत पडते. आणि ते पाहून ऋतुजा रेश्मा खूप खुश होतात. त्यानंतर संध्याकाळी राजश्री सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. रत्नाकर, ऋतुजा, राज मात्र खाली मान घालून बसलेले असतात आणि त्यामुळे रुक्मिणी त्यांना काय झालं आहे असं विचारते. त्यावर ते दोघेही सांगतात की त्या भाऊबीज आहे, आम्हाला माईची आणि रजनीची खूप आठवण येते. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की मला तुमच्या भावना समजू शकतात. त्यावर रत्नाकर म्हणतो एक वेळेस माईचं समजू शकतो, आता ती त्या आश्रमामध्ये सेवेकरी झाली आहे आणि जसं राघव आणि राणीचं लग्न झालं तशी ती घरात आली सुद्धा नाही. त्यावर रुक्मिणी म्हणते हो, रायाच्या मृत्यूनंतर माईने हे सगळं सोडलं आहे. त्यावर ऋतुराज म्हणतो की रजनी तर इथे यायला हवी होती, मला तिची खरंच खूप आठवण येत आहे. तर माई ती दोघांनाही समजावते की उशिरा का होईना रजनी आता तिच्या संसारामध्ये रमली आहे, ती आणि राजू सुखाने संसार करत आहे. आणि त्यावर रत्नाकर देखील हो म्हणतो आणि तो खाली मान घालून रुक्मिणीला म्हणतो की उद्या आमची सुद्धा भाऊबीज साजरी होणार नाही आणि राखी इथे नसल्यामुळे राघव आणि ऋषभची सुद्धा होणार नाही. त्यानंतर रुक्मिणी काहीतरी विचार करते आणि त्यांना सांगते की उद्या रत्नाकरला ऋतुजा ओवाळेल, तर ऋतुराजला राजश्री, ऋषभला राणी, तर राघवला रेश्मा. आणि ते ऐकून मात्र सर्वजण खूप खुश होतात. त्यावर रत्नाकर म्हणतो की आणि विनूला ओवाळेल. त्यावर राजश्री म्हणते अरे हो ना, उद्या विनूची आपल्या घरातील पहिली भाऊबीज असेल. आणि ते ऐकून मात्र सर्वजण खूप खुश होतात. राजश्री म्हणते की अनायसे उद्या सावी सुद्धा इथेच आहे, उद्याची भाऊबीज खरंच खूप छान साजरी होणार आहे. मात्र सावीचं नाव ऐकून रुक्मिणी, राणी लगेच तोंड पाडून बसतात. रुक्मिणी काहीच बोलत नाही आणि त्यामुळे ऋतुराज तिला काय झालं आहे हे विचारतो. रुक्मिणी सांगते की काल आपल्या घरात जो काही प्रकार घडला तो मला अजिबात आवडला नाही. राघवने सगळ्यांसमोर त्या सिंधूची बाजू घेतली. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की वहिनी, यात त्याचं काय चुकलं, काल सिंधूमुळेच अन्वी सुखरूप घरी आली. त्यावर रुक्मिणी म्हणते हो, पण राघव राणीचा अजिबात विचार करत नाही, तिला काय वाटेल याचा विचार करत नाही. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की अगं पण राणीला वाईट वाटेल असं ते दोघे जण काही वागले नाही, मग आपण उगाच त्यांना का बोलायचं, त्यांच्यावर संशय का घ्यायचा. मात्र रुक्मिणीला रत्नाकरचं म्हणणं पटत नाही आणि ती म्हणते की मुळात मला ती मुलगी आवडत नाही, माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही. रत्नाकर पुन्हा एकदा तिला सांगतो की वहिनी, तू सिंधूच्या बाबतीत खूप टोकाची भूमिका घेते. मात्र रुक्मिणी काहीही फरक पडत नाही, तिच्या म्हणण्यावर ठाम असते. ती म्हणते की आपण या विषयावर कितीही नाही बोललं तर एक गोष्ट मात्र नक्की, राघव त्या सिंधूमध्ये पुन्हा अडकत चालला आहे. आणि तो मला माहिती आहे ना, सिंधू जेव्हा हे घर सोडून गेली होती तेव्हा राघवची काय अवस्था झाली होती, तेव्हा सर्वांना त्यावेळची राघवची अवस्था आठवते आणि वाईट वाटते. रुक्मिणी म्हणते की एकदा का विनू बरा झाला ही सिंधू पुन्हा येथून निघून जाईल, मग आपल्या राघवची पुन्हा तीच अवस्था होईल. मात्र त्यावेळी रत्नाकर म्हणते की माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवा, आपण सतत त्यांच्यावर संशय घेणं बरं नव्हे. राजश्री म्हणते की मला सुद्धा यांचं म्हणणं पटत आहे, राघव आणि सिंधू सांगत आहे ना त्यांच्यामध्ये असं काही नाही, मग आपण उगाच त्यांच्यावर संशय का घ्यायचा, नाही तर असं नको व्हायला. पण सतत
संशय घेऊन आपण त्यांच्या मनावर तसं काहीतरी यायचं. आणि हे ऐकून मात्र राणीला धक्काच बसतो. रुक्मिणी राजश्रीला सांगते की तू उगाच काहीतरी बोलू नकोस. त्याच वेळेस रत्न पारखींच्या घरी 2 लोक येतात आणि राणी त्या दोघांना घरात घेऊन येते. त्यातील एक विनूच्या आश्रमामधील मॅनेजर असतात आणि त्यांच्याबरोबर एक बाई सुद्धा असते. घरात आल्या आल्या ती पटकन जाऊन सोफ्यावर बसते आणि त्यामुळे सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात. ती बाई राणीला पटकन तिला पाणी आणायला सांगते. तोपर्यंत ती इतरांना म्हणते की तुम्ही सुद्धा बसून घ्या, तुमचं घर आहे ना. त्यामुळे सगळ्यांनाच तिच्याबद्दल आश्चर्य वाटते. त्यानंतर राणी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. रुक्मिणी त्यांना विचारते की तुम्हाला चहा की कॉफी पाहिजे. त्यावर ती बाई सांगते जर तुम्ही चहा बनवणार असाल तर त्याच्यात अद्रक टाका आणि कॉफी बनवणार असाल तर त्यात विलायची टाका. त्यावर राजश्री म्हणते की ठीक आहे. ती बाई सांगते की आम्हाला फराळ सुद्धा चालेल. मग राजश्री लगेच किचन मध्ये जाते. त्या आश्रमाचे मॅनेजर सगळ्यांना त्या बाईची ओळख करून देतात. म्हणतात की या सुलक्षणा सपकाळ आमच्या आश्रमामध्ये शिक्षक आहे. ती बाई पटकन म्हणते मला सूस असं म्हणतात आणि ते ऐकून मात्र सगळ्यांनाच हसू येतं. त्यानंतर रुक्मिणी त्यांना विचारते की तुमचं आमच्याकडे नक्की काय काम होतं. आणि त्यावर ती बाई सांगते तुमच्या आश्रमामध्ये नाटक करण्याचा निर्णय घेतला आहे डोनेशनसाठी आणि आमची अशी इच्छा आहे की रत्नपारखी कुटुंबाने सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं. आणि ते ऐकून मात्र सर्वजण खूपच खुश होतात. तर मॅनेजर त्यांना सांगतात की आमची अशी इच्छा आहे तुम्ही सुद्धा त्या नाटकामध्ये काम करावं. तर ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रुक्मिणी म्हणते की नाटकात काम करायचं असेल आम्हाला नाही जमणार. मात्र मॅनेजर साहेब आणि सुलक्षणाबाई त्यांना खूप विनंती करते. मात्र रुक्मिणी होकार देत नाही आणि त्यानंतर ऋतुजा त्यांना विचारते पण मी कोणतं नाटक करणार आहे. त्यावर सुलक्षणाबाई सांगतात की रामलीला उत्तरार्ध म्हणजे आम्हाला लवकुशची गोष्ट सादर करायची आहे. आणि त्याच वेळेस राघव त्या ठिकाणी येतो. त्याच्या पाठोपाठ विनू आणि सावी सुद्धा. दोघे जण लव आणि कुशचा संवाद म्हणत असतात आणि ते ऐकून सर्वजण कौतुकाने त्यांच्याकडे बघत असतात. आणि त्यानंतर सुलक्षणाबाई त्या दोघांना जवळ बोलावते. त्यांना विचारतात की तुम्ही पासून नाटक करताय. त्यावर दोघे सांगतात की आता आईने आम्हाला गोष्ट सांगितली आणि त्यातीलही संवाद म्हणत होतो. आणि ते ऐकून सुलक्षणाबाई म्हणतात की खरंच या मुलांच्या आईने त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले आहे. ते मॅनेजर साहेबही विनू आणि सावीकडे बघत म्हणतात की हे दोघे पण खरंच सख्खे भाऊ दिसतात कुश सारखे. आणि ते ऐकून सर्वांनाच मात्र मोठा धक्का बसतो. त्यानंतर सुलक्षणाबाई राघवला म्हणतात की राघव सर आम्हाला असं वाटत आहे की आमच्या या नाटकामध्ये तुम्ही प्रभू श्रीरामांची भूमिका करावी. ते ऐकून मात्र राघवला धक्काच बसतो आणि तो म्हणतो की मला हे शक्य नाही कारण मी एक पोलीस ऑफिसर आहे. मात्र सुलक्षणाबाई त्याला खूप आग्रह करतात. मात्र राघव काही तयार होत नाही. त्यानंतर सिंधू सुद्धा नकळत समजवण्याचा प्रयत्न करते. राघव तरीही तयार होत नाही. त्यानंतर सिंधू विनूला इशारा करते आणि त्यामुळे विनू रुक्मिणी जवळ जातो आणि तिला लाडी गोडी लावत म्हणतो की तुझं तर सगळेच ऐकतात ना, मग तू बाबांना सुद्धा समजावू ना. आणि मग त्यामुळे रुक्मिणी सतत राघवला समजावते. रुक्मिणी सोबत सावी सुद्धा राघवकडे हट्ट करते आणि राघव ती भूमिका करायला तयार होतो. त्यामुळे सर्वजण खूपच खुश असतात. तर विनू आणि सावीचा आनंद तर गगनामध्ये मावेनासा होतो. तर त्यानंतर त्या सुलक्षणाबाई राघव आणि सिंधू जवळ जात म्हणतात की राघव सर तुम्ही तर प्रभू श्रीराम ची भूमिका करणार आहात, मग तुमच्या बायकोने सीता मातेची भूमिका करावी अशी आमची इच्छा आहे. हे ऐकून मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. रुक्मिणी तर मोठ्याने ओरडते आणि म्हणते की रुक्मिणी राणीचा हात पकडून तिला सांगतात की राघव जवळ उभी आणून करते. म्हणते की त्या सुलक्षणाबाईंना सांगते राघवची बायको ही आहे तो मधुरा आणि राघव रत्नपारखी. त्यावर त्या सुलक्षणाबाई खाली मान घालून हो म्हणतात आणि माफी मागतात. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस रत्नपारखींच्या घरी येतात आणि रुक्मिणीला सांगतात तुमच्या विरोधात तक्रार आली आहे, तुम्ही सुनांचा छळ करता. त्यामुळे रुक्मिणी सर्वांचा असा गैरसमज होतो ही तक्रार सिंधूनीच केली असावी. या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय होणार आहे यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.